ओके. तर आता ह्या युनिट्स अँड डायमेन्शन्स ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला जे सगळे फॉर्म्युले बघायचे आहेत त्या सगळ्या फॉर्म्युलेसचा आपल्याला त्याच्याबद्दल आपल्याला हा विचार नाही करायचा आहे की तो फॉर्म्युला कुठून आला. ठीक आहे. तर तो फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला कुठून आला हे आपल्याला हळूहळू पुढे गेल्यानंतर कळेल. जसे जसे चॅप्टर्स कव्हर होत जातील वेगवेगळ्या चॅप्टर्स मध्ये वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला मिळत जातील. बिलकुल. परंतु आता ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला प्रत्येक फॉर्म्युला जो आहे किंवा सगळे जे वेगवेगळे जे फॉर्म्युले आहेत त्यांना आपल्याला डायमेन्शनल लेवलवर बघायचं आहे. डायमेन्शनल लेवल म्हणजेच युनिट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून आपल्याला बघायचं आहे. म्हणजे युनिट्सवर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे तर फॉर्म्युल्याला आपल्याला थोडंसं कमी फोकस करायचं आहे. त्यामुळे ह्या चॅप्टर मध्ये आपण फक्त फॉर्म्युल्यावर थोडंसं जास्त भर देणार आहे. त्या फॉर्म्युल्याचा जो प्रूफ आहे किंवा फॉर्म्युला तो कुठून आला कसा आला त्या गोष्टी थोड्याशा दुय्यम आहेत. त्यामुळे त्याच्यावर आपण जास्त फोकस ह्या चॅप्टर मध्ये करणार नाहीये. ओके. तर ते सगळ्यांनी सुरुवातीलाच ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके. तर चला तर मग आपण सगळ्यात पहिले बघू वेगवेगळे जे फॉर्म्युले आपल्याला आपण ऑलरेडी आतापर्यंत काही शिकत आलो आहे आणि काही आपल्याला पुढे गेल्यानंतर शिकायचे आहेत. तर ते सगळ्या फॉर्म्युल्याची एक लिस्ट मी तुम्हाला बनवून देतो आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये ज्या सगळ्या क्वांटिटीज इन्व्हॉल्व्ड आहेत त्या सगळ्या क्वांटिटीजचे युनिट्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लर्न करायचे आहेत. ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण त्याच्यावरच आपल्याला पुढे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. ओके. तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला बघतो आपण तर ती म्हणजे ओके त्याच्या आधी तुम्हाला मला होप मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की आपण फंडामेंटल युनिट्स आणि फंडामेंटल क्वांटिटीज हा कन्सेप्ट ऑलरेडी बघितला आहे की नाही. तर फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजेच अशा क्वांटिटीज की ज्यांना एक्सप्रेस करण्यासाठी किंवा ज्या व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीची मदत घ्यावी लागत नाही. बरोबर आहे. म्हणजे कुठलीही क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला जर दुसऱ्या क्वांटिटीची मदत घ्यावी लागत नसेल तर त्या केसमध्ये त्या क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतो. आणि ज्या क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी क्वांटिटीची मदत घ्यावी लागते तर त्या क्वांटिटीला आपण डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतो. आणि अकॉर्डिंगली फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स हे सुद्धा तशाच प्रकारे डिफाईन केले जाऊ शकतात. तर फंडामेंटल युनिट्स म्हणजेच असे युनिट्स की जे फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स जे असतात त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो आणि डिराइव्ड क्वांटिटीजचे जे युनिट्स असतात त्यांना आपण डिराइव्ड युनिट्स असं म्हणतो. ओके. आता लक्षात घ्या की जे सगळ्यात वेगवेगळे जे फॉर्म्युले आहेत जसं तुम्हाला माहित असेल एरियाचा जो फॉर्म्युला आहे तर तो म्हणजे जस्ट वेट yes so area is defined as the length into breadth. बरोबर आहे. तर लक्षात घ्या एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. मग आता या एरियाच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला एरियाचं युनिट मिळतं. बघा लक्षात घ्या व्यवस्थित. युनिट काय असणार आहे एरियाचं बघा. तर एरियाचं एसआय युनिट किंवा आपण म्हणू एमकेएस युनिट जे असतं तर एमकेएस युनिट असतं मीटर स्क्वेअर. त्याला आपण एम स्क्वेअरनी डिनोट करतो. आणि त्याचप्रमाणे त्याचं सीजीएस युनिट जे असतं ते आपण बघू शकतो आरामात. तर सीजीएस युनिट एरियाचं असतं ते म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. कारण लेंथ ही मेजर केली जाते मीटर मध्ये. ब्रेड्थ सुद्धा आपण जर मीटर मध्ये मेजर केली तर मीटर इंटू मीटर इट बिकम्स मीटर स्क्वेअर अँड सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर या दोन्हींना जर आपण सेंटीमीटर मध्ये मेजर केलं तर सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इट बिकम्स सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला वी हॅव टू डिस्कस. ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊयात व्हॉल्यूम. ठीक आहे. मी हे सगळे फॉर्म्युले विचारणार आहे सगळ्यांना. तुम्ही जसं जसं तुम्ही बघताय तसं तसे हे सगळे फॉर्म्युले आणि हे सगळे युनिट्स जे आहेत ते पाठ करा. लक्षात ठेवा. कारण हे संपल्यानंतर लेक्चर संपल्यानंतर म्हणजे लेक्चरच्या 10 मिनिटं आधी मी सगळ्यांना विचारणार आहे एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरियाचा युनिट काय आहे, एरियाचं सीजीएस युनिट काय आहे, दोन्ही युनिट्स मी विचारणार आहे. चला तर मग व्हॉल्यूमचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे तो म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. त्यालाच आपण मराठीतून काय म्हणतो तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. ओके. आता शेवटी लेंथ असो किंवा ब्रेड्थ असो किंवा हाईट असो
हे तिन्ही एक प्रकारचे डिस्टन्सेस आहेत, है की नाही, डिस्टन्सेस. आणि ते डिस्टन्सेस असल्यामुळे त्यांचे युनिट्स जे आहेत ते मीटर असणार आहे. प्रत्येकी त्यांचे युनिट मीटर असणार आहे. त्यामुळे जर आपण व्हॉल्यूमचं एमकेएस युनिट काढलं तर ते आपल्याला मिळतंय मीटर क्यूब. आणि तेच जर आपण सीजीएस युनिट काढायला गेलो तर आपल्याला मिळतं सेंटीमीटर क्यूब. लक्षात घ्या व्यवस्थित, सेंटीमीटर क्यूब हे त्याचं युनिट आहे. त्याला आपण क्युबिक सेंटीमीटर असं सुद्धा म्हणतो कधी कधी. ओके, तर हे झालं व्हॉल्यूमच्या बद्दल. त्यानंतर आपण बघू की बघा व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे तुम्हाला माहित असेल, व्हेलॉसिटी म्हणजेच वेग, त्यालाच आपण स्पीड पण म्हणतो. तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. ओके, डिस्टन्स अपॉन टाइम, दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. मग आता एमकेएस युनिट काय असणार आहे व्हेलॉसिटीचं सांगा बरं. एमकेएस युनिट असणार आहे मीटर पर सेकंड आणि सीजीएस युनिट असणार आहे सेंटीमीटर पर सेकंड, नो डाऊट. ओके, चला ठीक आहे. तर हे व्हेलॉसिटी तर आपल्याला मिळालं. त्यानंतर आपण पुढे जाऊ ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला पण आपल्याला बघायचा आहे आणि त्यासोबतच एसआय युनिट आणि सीजीएस युनिट सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर लक्षात घ्या, ऍक्सेलरेशन जर फॉर्म्युला आपण बघितला तर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल की चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच गतीमधला बदल अपॉन टाइम, हे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. तर मग आता ऍक्सेलरेशनचं एमकेएस युनिट काय येणार सांगा बरं. बघा, चेंज इन व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड, करेक्ट, अँड दॅट इज टू बी डिवाइडेड बाय सेकंड. सो इट बिकम्स मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवा व्यवस्थित, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज गोइंग टू बी द एसआय युनिट ऑफ ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशनचं एमकेएस युनिट असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि तेच जर आपण सीजीएस युनिट बघितलं तर सीजीएस युनिट काय असणार आहे सांगा बरं. तर त्या ठिकाणी फक्त मीटरच्या ऐवजी काय येणार आहे, सेंटीमीटर येणार आहे. कारण सीजीएस सिस्टीम मध्ये मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर येतं. त्यामुळे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, दिस विल ऍक्च्युअली बी द एसआय युनिट ऑफ और सीजीएस युनिट ऑफ ऍक्सेलरेशन. ओके, त्यानंतर पुढे जाऊ आपण मोमेंटम. जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की मोमेंटम त्याला आपण काय म्हणतो मराठीत, संवेग. लक्षात ठेवा, संवेग म्हणजेच मोमेंटम. सर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तर तो असतो मास इंटू वेलॉसिटी. हा झाला मोमेंटमचा फॉर्म्युला. त्यामुळे जर आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये जर लिहायचं म्हटलं, ओके, हे सगळे फॉर्म्युले आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. हे बघा, याचा सिंबॉलिक फॉर्म काय आहे, V इज इक्वल टू LBH. हा झाला त्याचा सिंबॉलिक फॉर्म. लक्षात ठेवा व्यवस्थित. त्यानंतर ह्याचा जे एरियाचा फॉर्म्युला काय झाला सिंबॉलिक फॉर्म मध्ये, तर L इंटू B, नो डाऊट. त्यानंतर तेच आपण इथं व्हेलॉसिटीचा पण सिंबॉलिक फॉर्म लिहू शकतो बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, नो डाऊट. त्यानंतर तेच आपण या ठिकाणी ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहू शकतो. ऍक्सेलरेशन इन सिंबॉलिक फॉर्म कॅन बी रिटन ॲज चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच डेल्टा V अपॉन डेल्टा T. ओके, हा झाला सिंबॉलिक फॉर्म ऍक्सेलरेशनचा. ओके, त्यानंतर आपण बघू मोमेंटम. मोमेंटमचा सिंबॉलिक फॉर्म कसा लिहिणार आपण, तर P नी डिनोट करतात त्याला, P इज इक्वल टू M इंटू B. दिस इज गोइंग टू बी द सिंबॉलिक फॉर्म ऑफ मोमेंटम. सो एमकेएस युनिट ऑफ मोमेंटम कॅन बिकम, तर एमकेएस युनिट काय असणार आहे, मासचं युनिट आणि व्हेलॉसिटीचं युनिट या दोन्हींना मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला. तर मासचं युनिट असतं किलोग्रॅम आणि व्हेलॉसिटीचं युनिट जे आपण आत्ताच बघितलं ते म्हणजे मीटर पर सेकंड. बघा, लक्षात घ्या व्यवस्थित. तर हे जर आपण मीटर पर सेकंड या ठिकाणी जोडलं तर आपल्याला मिळणार आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड. दॅट्स इट. सो दिस इज गोइंग टू बी द एमकेएस युनिट ऑफ मोमेंटम. अगेन सीजीएस युनिट, इफ यू टॉक अबाउट सीजीएस युनिटच्या बद्दल आपण जर बोलायचं म्हटलं तर काय मिळणार आपल्याला. बघा, मासचं युनिट काय असतं सीजीएस मध्ये, ग्रॅम, त्याला आपण G नी डिनोट करतो. आणि सीजीएस मध्ये बघा व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे ते आपण बघतो या ठिकाणी, सेंटीमीटर पर सेकंड. ते जर आपण इथं जाऊन चिपकवलं तर ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड हे बनणार व्हेलॉसिटी मोमेंटमचं सीजीएस युनिट. बघा, लक्षात घ्या किती सोपं आहे सीजीएस युनिट किंवा एमकेएस युनिट कुठल्याही क्वांटिटीचं शोधून काढणं. जर आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीचे सगळे युनिट्स माहिती असतील तर आपण कुठल्याही क्वांटिटीचा जर फॉर्म्युला त्याचा माहित असेल तर त्या फॉर्म्युल्यावरून त्या क्वांटिटीचं युनिट डिराईव्ह करू शकतो.
लक्षात घ्या व्यवस्थित. त्यानंतर आपण बघू फोर्स किंवा चला फोर्स. फोर्स या क्वांटिटीचं जर आपल्याला फॉर्म्युला बघायचा म्हटला तर फोर्स हा डिफाईन केला जातो चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. दोन फॉर्म्युले आहेत फोर्सचे ऍक्च्युली, लक्षात ठेवा व्यवस्थित. फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत, एक म्हणजे मास इंटू एक्सेलरेशन. बिलकुल बघा, लक्षात घ्या, मास इंटू एक्सेलरेशन हा एक फॉर्म्युला आहे. आणि तोच त्याचाच फॉर्म्युला दुसरा एक आहे की चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण फॉर्म्युला वेगळा यूज केला तर याचा अर्थ युनिट दुसरं येणार आहे का? अजिबात नाही. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम हे दोन फॉर्म्युले आहेत फोर्स काढण्यासाठी लागतात. ठीक आहे, लक्षात ठेवा व्यवस्थित. मग आता या दोन्ही फॉर्म्युल्याजनी आपल्याला सेम युनिट मिळणार आहे का फोर्सचं? बिलकुल मिळालाच पाहिजे. बघा, MKS युनिट जर आपण बघितलं फोर्सचं तर काय बनतंय? मासचं युनिट काय असतं MKS मध्ये? किलोग्रॅम, बरोबर. सो दिस इज किलोग्रॅम. आणि त्याचप्रमाणे ऍक्सेलरेशनचं युनिट काय असतं बघा, लक्षात घ्या. सो इट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट. सो दिस इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. जसं आपण आत्ताच बघितलं हे बघा, ऍक्सेलरेशनचं जे SI युनिट आहे ते आपण या ठिकाणी वरती बघितलंय. तर ते आपण जर या ठिकाणी टाकलं तर ते आपल्याला मिळणार आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आणि CGS युनिट काय असणार आहे सांगा बरं? तर CGS युनिट असणार आहे, मासचं युनिट काय असतं CGS मध्ये? ग्रॅम, राईट. त्यामुळे या ठिकाणी येणार आहे ग्रॅम. आणि ऍक्सेलरेशनचं CGS युनिट काय आहे? तर हे बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. सो दिस इज सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सो इफ यू रिप्लेस इट बाय दॅट देन वी गेट दिस ॲज सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. सो पण लक्षात घ्या की हेच युनिट्स आपल्याला मिळणार का जर आपण हा दुसरावाला फॉर्म्युला यूज केला तर? बघा, चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम म्हणजेच त्याला आपण लिहू शकतो सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. बघा, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिणार फोर्सचा फॉर्म्युला? तर फोर्स एक तर फॉर्म्युला त्याचा आहे मास M इंटू ऍक्सेलरेशन, हा एक फॉर्म्युला झाला. त्यानंतर दुसरा एक फॉर्म्युला आपण लिहू शकतो सिम्बॉलिक फॉर्म मध्ये, तो म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. सो चेंज इन मोमेंटम इज डिनोटेड बाय डेल्टा P अपॉन चेंज इन टाइम विल बी डिनोटेड बाय डेल्टा T. अँड हेन्स यू कॅन गेट दिस फॉर्म्युला फॉर फोर्स. ओके. तर मग फोर्सचं जर युनिट आपल्याला ह्या फॉर्म्युल्याने काढायचं झालं तर चेंज इन मोमेंटमचं आपल्याला युनिट माहिती असलं पाहिजे. काय चेंज इन मोमेंटमचं युनिट? तेच जे मोमेंटमचं आहे. हे बघा, मोमेंटमचं युनिट काय असतं? किलोग्रॅम मीटर पर सेकंड. ते या ठिकाणी येणार न्यूमरेटर मध्ये. तर आपण बघू शकतो किलोग्रॅम मीटर पर सेकंड हे जर आपण टाकलं या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये आणि खाली काय आहे डिनॉमिनेटर मध्ये? टाइम आहे. तर टाइमचं युनिट काय असतं आपल्याला माहितीये, ते असतं सेकंड. तर आपण जर हे सगळं कंबाईन केलं तर आपल्याला काय मिळणार बघा? तर आपल्याला मिळेल किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, कारण हा जो सेकंड आहे हा सेकंड खाली जाऊन या सेकंड सोबत मिक्स होऊन सेकंड स्क्वेअर बनणार आणि म्हणून तो किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर बनणार. बघा, हे दोन युनिट सेम आले की नाही? बिलकुल. तर फॉर्म्युला कुठलाही यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. युनिट नेहमी सेमच येतं. कुठल्याही क्वांटिटीचं युनिट जे आहे ते फॉर्म्युला टू फॉर्म्युला व्हेरी होत नाही. किंवा एक फॉर्म्युला वापरला तर दुसरं युनिट येईल किंवा दुसरा फॉर्म्युला वापरला तर दुसरं युनिट नाही येईल, असं होत नाही. लक्षात ठेवा व्यवस्थित. तर युनिट नेहमी सेमच येतं. त्यानंतर आपण जर CGS युनिटचा जर विचार केला तर CGS युनिट मध्ये पण आपण बघतो की या ठिकाणी जर आपण हा फॉर्म्युला वापरायचा झाला चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम तर त्या केसमध्ये काय युनिट मिळणार आपल्याला सांगा, लक्षात घ्या. तर चेंज इन मोमेंटमचं युनिट काय असणार आहे CGS युनिट? हे बघा इथे आहे, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड, करेक्ट. ते जर आपण या ठिकाणी टाकलं तर आपल्याला मिळेल ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. दॅट इज टू बी डिवाइडेड बाय टाइम. टाइमचं युनिट काय असतं? सेकंड. सो सेकंडला आपण जर सेकंडनी डिवाइड केलं तर काय होईल? सेकंड स्क्वेअर होऊन जाईल. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा हे युनिट आपल्याला ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मिळणार आहे बघा. तर या ठिकाणी ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे युनिट पुन्हा आपल्याला मिळालं आणि इथे आपण किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर ते आपल्याला परत मिळणार आहे. म्हणजे फॉर्म्युला कुठलाही यूज केला तरी आपल्याला युनिट सेमच मिळतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता कसं आहे ना, हे SI युनिट आणि CGS युनिट हे एवढे मोठे मोठे आहेत की ते आपण परत परत लिहू शकतो का? बघा, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर किती मोठं वाटतं ते लिहायला. त्यामुळे हे युनिट्स जे आहेत ते छोटे करण्यासाठी म्हणजे त्याला एकदम शॉर्ट बनवण्यासाठी आपण काय करतो, हे किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं सगळं मोठं लिहित बसण्याच्या ऐवजी आपण त्याला एकाच सिम्बॉलने डिनोट करतो, ते म्हणजे न्यूटन. लक्षात ठेवा, न्यूटन.
ह्या एन ने आपण त्याला डिनोट करतो. तर न्यूटनचा अर्थ काय आहे लक्षात घ्या. तर न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स, बट ऍक्च्युअली युनिट ऑफ फोर्स इज एक्सपेक्टेड टू बी किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे फोर्सचं युनिट ऍक्च्युअली काय एक्सपेक्टेड आहे, म्हणजे काय असायला पाहिजे, तर किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे असलं पाहिजे. पण आपण किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे परत परत लिहायला आपल्याला त्रास व्हायला नको, म्हणून आपण काय करतो, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर या पूर्ण क्वांटिटीला, या पूर्ण युनिटला एकच युनिट नाव देतो, एकच नाव देतो न्यूटन, आणि त्याचा सिंबल आहे ते एन, अशा प्रकारे आपण डिनोट करतो. मग आता याचा अर्थ काय आहे की न्यूटन हे या किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर ह्याच्या ऐवजी आपण आणलेलं एक सिंबल आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की न्यूटन इज द युनिट ऑफ फोर्स अँड इट इज इक्वलंट टू किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. त्याचप्रमाणे हे जर ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर जे आहे त्याला आपण कशासोबत इक्विव्हॅलेंट बनवतो, तर डाईन सोबत इक्विव्हॅलेंट बनवतो. लक्षात ठेवा, डाईन. डाईन इज अ सीजीएस युनिट ऑफ फोर्स. ठीक आहे, सीजीएस युनिट, जे की एका ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर या पूर्ण क्वांटिटीच्या ऐवजी आपण रिप्लेसमेंट करतो. म्हणजे या ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर या पूर्ण युनिटला आपण एका सिंगल सिंबॉलने डिनोट करतो, ते म्हणजे डाईन. बिलकुल. आणि किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर याला आपण एका सिंगल सिंबॉलने डिनोट करतो, तर ते म्हणजे डाईन, न्यूटन. ओके. तर हे झालं. पण आता आपण बघा, ह्याच्या पण पुढे जाऊन आणखी काही क्वांटिटीज आपण बघणार आहे. हे लर्न करता ना तुम्ही सगळे? हे मी विचारणार आहे नंतर, बरं का? ठीक आहे. आता बघा, तर आपण नेक्स्ट क्वांटिटी बघू, ती म्हणजे प्रेशर. लक्षात घ्या, प्रेशर. प्रेशर कशा पद्धतीने आपण डिफाईन करतो बघा. तर प्रेशर, ओके, त्याच्या आधी आपण बघू इम्पल्स. ओके, इम्पल्स. Impulse is actually defined as the force into time. लक्षात ठेवा, force multiplied by time is called as impulse and it is always denoted by J. Okay, so J त्याचा आपण सिंबॉलिक फॉर्म जर बघितला याचा फॉर्म्युलाचा, तर तो असा आपल्याला मिळणार आहे, J is equal to F into T. ओके. मग आता हा सिंबॉलिक फॉर्म तर आपल्याला मिळाला. पण आता MKS युनिट काय असणार आहे सांगा बरं. MKS युनिट ऑफ इम्पल्स विल बी ऍक्च्युअली फोर्सचं MKS युनिट आणि टाइमचं MKS युनिट. बघा लक्षात घ्या, फोर्सचं MKS युनिट काय बघितलं आपण आता, न्यूटन, राईट, आणि टाइमचं युनिट बघितलं सेकंड, त्यामुळे न्यूटन सेकंड. दिस बिकम्स द SI युनिट ऑफ इम्पल्स. तेच जर आपण CGS युनिट बघितलं, तर CGS सिस्टीम मध्ये फोर्सचं युनिट काय बघितलं आपण आता, डाईन, राईट. सो दिस इज डाईन अँड डाईन इनटू सेकंड. दिस विल बी द CGS युनिट ऑफ इम्पल्स, रिमेंबर. ओके. तर आपण इम्पल्सच्या बद्दल तर सगळं बघितलं. आता आपण पुढे जाऊया, तर ते म्हणजे प्रेशर. लक्षात घ्या व्यवस्थित, प्रेशर. हाऊ वी कॅन डिफाईन द प्रेशर. प्रेशरची डेफिनेशन काय आहे, फॉर्म्युला काय आहे, तर प्रेशर म्हणजेच फोर्स अपॉन एरिया. बघा लक्षात घ्या व्यवस्थित, फोर्स अपॉन एरिया. फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच प्रेशर. ओके. त्याला जर आपण सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं, तर आपल्याला मिळणार आहे प्रेशर, ज्याला आपण P ने डिनोट करतो. सो P विल ऍक्च्युअली बी इक्वल टू F अपॉन A. ओके. मग आता हे झालं सिंबॉलिक फॉर्म. आणि तेच आपण जर MKS युनिट काढायचं म्हटलं प्रेशरचं, तर ते काय मिळणार सांगा बरं. तर प्रेशरचं MKS युनिट असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि CGS युनिट काय असलं पाहिजे, तर CGS युनिट असलं पाहिजे ते म्हणजे डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. बघा का, कारण की फोर्सचं जे आहे SI युनिट आणि CGS युनिट आपल्याला माहिती आहे न्यूटन आणि डाईन आहे, आणि एरियाचं SI युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर आहे, आणि एरियाचा CGS युनिट काय आहे, सेंटीमीटर स्क्वेअर आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी एरियाचं युनिट जे आहे ते काढण्यासाठी मीटर स्क्वेअर आणि सेंटीमीटर स्क्वेअर अशा प्रकारे युज केलं. MKS असेल तर MKS युनिट युज करायचे सगळ्यांचे, आणि CGS असेल तर CGS युनिट युज करायचे सगळ्यांचे, जेणेकरून आपल्याला त्या त्या क्वांटिटीचे युनिट्स आरामात भेटतात. ओके. पण आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, हे पूर्ण जे आहे ते आपण एका क्वांटिटीने रिप्लेस करतो, त्याला आपण इक्विव्हॅलेंट म्हणतो पास्कल सोबत. लक्षात ठेवा, पास्कल हा एक सिंगल लेटर आहे जो आपण ह्या पूर्ण क्वांटिटीसाठी रिप्लेस करतो. म्हणजे ह्या युनिटला आपल्याला परत परत न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं लिहायला नको, म्हणून आपण पास्कल अशा प्रकारे त्याला एक्सप्रेस करतो. लक्षात ठेवा व्यवस्थित. सो
MKS युनिट ऑफ प्रेशर इज गोइंग टू बी पास्कल. हा, सीजीएस युनिट मध्ये आपण असं काय करत नाही. डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर जो आहे त्याला आपण तसंच ठेवतो, त्याला काय दुसरा नवीन सिम्बॉल यूज करत नाही. तर न्यूटन पर मीटर स्क्वेअरला मात्र आपण पास्कलनी एक्सप्रेस करतो. तर प्रेशर जे आहे ते आपण कधी पास्कल मध्ये पण मेजर करू शकतो, पण पास्कल म्हणजेच काय लक्षात ठेवा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा पास्कलचा अर्थ आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊ. तर त्याच्यामध्ये आपण बघू की वर्क डन कशा प्रकारे डिफाईन केलं जातं. वर्क डन कुठल्याही फोर्सनी केलेलं जे वर्क आहे ते आपण डिफाईन करतो फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट म्हणजेच वर्क डन असतं. मग आता वर्क डनचं युनिट काढण्यासाठी ओके ह्या फॉर्म्युल्याला आपण लिहू शकतो का सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. बघा, W इज इक्वल टू F इंटू S, नो डाऊट. मग आता ह्या वर्क डनचं जर आपल्याला MKS युनिट काढायचं असेल तर कसं काढणार बरं. MKS युनिट काढण्यासाठी आपण काय करणार बघा, फोर्सचा MKS युनिट रिप्लेस करणार जे की न्यूटन आहे, आपल्याला माहिती आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं सुद्धा न्यूटन जे MKS युनिट आहे ते आपण यूज करणार जे की मीटर आहे, ते पण आपल्याला माहिती आहे. त्यानंतर सीजीएस युनिट जर आपल्याला काढायचं असेल वर्क डनचं तर ते कसं काढणार आपण. CGS unit of work done will be actually CGS unit of force into CGS unit of displacement. ठीक आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हींचे CGS युनिट्स यूज करा. फोर्सचं CGS युनिट काय असतं, डाइन, करेक्ट आहे, डाइन. आणि इंटू डिस्प्लेसमेंटचं काय असतं तर सेंटीमीटर, बिलकुल. त्यामुळे डाइन सेंटीमीटर हे असणारे CGS युनिट ऑफ वर्क डन. ओके, जसं आपल्याला CGS युनिट आणि MKS युनिट मिळालं तर आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की न्यूटन मीटर याला आपण काय करतो, रिप्लेस करतो नवीन एका सिम्बॉलनी, त्याला आपण म्हणतो जूल. लक्षात ठेवा, न्यूटन मीटर म्हणजेच काय, जूल. त्याला आपण कॅपिटल जे ने डिनोट करतो. आणि डाइन सेंटीमीटर याला सुद्धा आपण एका नवीन सिम्बॉलनी एक्सप्रेस करतो, ते म्हणजे अर्ग. लक्षात ठेवा व्यवस्थित, अर्ग. अर्ग इज अ सिम्बॉल विच स्टँड्स फॉर डाइन सेंटीमीटर अँड जूल इज अ सिम्बॉल विच स्टँड्स फॉर न्यूटन मीटर. ओके, तर अशा प्रकारचे हे सिम्बॉल्स जे आहेत ते आपण नवीन नवीन इंट्रोड्यूस करत जातो. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन बघू पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय लक्षात घ्या. पॉवर इज डिफाइंड ॲज वर्क डन अपॉन टाइम. लक्षात ठेवा व्यवस्थित, पॉवरचा फॉर्म्युला आहे वर्क डन अपॉन टाइम. ठीक आहे, तर आता याचं हेच आपण जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं म्हटलं तर आपल्याला मिळणार आहे पॉवर विच इज P विच इज गोइंग टू बी इक्वल टू W अपॉन T. ओके, हे झालं सिम्बॉल मध्ये. मग आता पॉवरचं MKS युनिट कसं शोधून काढणार सांगा बरं. तर MKS युनिट ऑफ पॉवर विल बी ऍक्च्युली जूल पर सेकंड. करेक्ट आहे, जूल पर सेकंड हे असलं पाहिजे. पण जसं आपल्याला माहिती आहे की आपण नवीन नवीन युनिट्स आणि सिम्बॉल्स इंट्रोड्यूस करत जातो, त्यामुळे हे जूल पर सेकंडला आपण काय करतो, वॅटने रिप्लेस करतो. वॅट, ठीक आहे. त्याला जेम्स वॅट ह्या सायंटिस्टच्या मेमरी प्रित्यर्थ किंवा स्मृती प्रित्यर्थ आपण त्या जूल्स पर सेकंडला वॅट असं संबोधित करतो. वॅट याला आपण W, कॅपिटल W नी डिनोट करतो. आता कॅपिटल W म्हणजे वॅट, वर्क डन नाही. ठीक आहे, हा कॅपिटल W आणि हा कॅपिटल W फरक आहे. हा कॅपिटल W वर्क डनचा सिम्बॉल आहे, ते एका फिजिकल क्वांटिटीचा सिम्बॉल आहे. आणि हा कॅपिटल W वॅट या युनिटचा सिम्बॉल आहे. त्यामुळे युनिटचा सिम्बॉल आणि क्वांटिटीचा सिम्बॉल ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू CGS सिस्टीम मधलं पॉवरचं युनिट काय असणार सांगा बरं. CGS सिस्टीम मध्ये वर्क डन मेजर करतात अर्ग मध्ये आणि टाइम मेजर करतात सेकंड मध्ये. त्यामुळे अर्ग पर सेकंड दिस विल ऍक्च्युअली बी द CGS युनिट ऑफ पॉवर. रिमेंबर, तो आपल्याला पॉवरचं सुद्धा CGS युनिट पण मिळालं, MKS युनिट पण मिळालं. ठीक आहे, याला आपण कुठल्या नवीन सिम्बॉलने डिनोट नाही करत, त्याला तसंच ठेवतात. बिलकुल. ठीक आहे, चला तर आता पुढे आपण अजून आणखी पुढे जाऊ. तर आता याच्यामध्ये आपण बघू की कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी यांचे पण युनिट्स आपण डिराईव्ह करू शकतो. बघा लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जीचं युनिट कसं आपण डिराईव्ह करणार सांगा बरं. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर पोटेन्शियल एनर्जी इज डिफाइंड ॲज मास इंटू वेलॉसिटी, मास इंटू ग्रॅव्हिटी म्हणजेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण त्याला म्हणतो, मल्टिप्लाइड बाय हाईट. बरोबर आहे, हाईट. तर ह्या तिन्हींचा जो प्रोडक्ट आहे त्याला आपण म्हणतो
पोटेन्शियल एनर्जी. ओके, ज्याला आपण जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहिलं तर पोटेन्शियल एनर्जीला आपण नेहमी यू ने डिनोट करतो, यू. अँड दिस यू ऍक्च्युअली बिकम्स इक्वल टू एम इंटू जी इंटू एच, where m stands for mass, g stands for acceleration due to gravity, and h means height. ओके, मग आता जर आपण पोटेन्शियल एनर्जीचं जर युनिट बघायचं म्हटलं तर एमकेएस युनिट काय मिळणार सांगा बरं. तर एमकेएस युनिट आपल्याला मिळणार आहे मासचं एमकेएस युनिट काय असतं ते लक्षात घ्या, किलोग्रॅम. आणि ऍक्सेलरेशन कुठलं का असे ना, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असो नाही तर कुठल्या कारचं ऍक्सेलरेशन असो, युनिट तर युनिट असणार आहे. त्यामुळे ते असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा लक्षात घ्या, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हाईटचं जे युनिट आहे ते असणार आहे मीटर. बिलकुल, त्यामुळे ते आपल्याला मिळणार आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके, पण तुम्ही लक्षात ठेवा की आता किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर याला आपण काय म्हटलं होतं सांगा बरं. याला आपण म्हटलं होतं न्यूटन. आणि मीटर जर आपण ऍज इट इज ठेवलं तर न्यूटन मीटर असं बनतं. पण न्यूटन मीटरला आपण काय सांगितलं, हे बघा इथे न्यूटन मीटर म्हणजे जूल. त्यामुळे न्यूटन मीटरला आपण काय म्हणणार आहे, जूल. त्यामुळे हे पोटेन्शियल एनर्जीचं पण युनिट काय झालं, एमकेएस युनिट जूल. ठीक आहे, तेच आपण सीजीएस युनिट जर बघायला गेलो तर बघा त्या ठिकाणी किलोग्रॅम ग्रॅम इज द युनिट ऑफ मास इन सीजीएस सिस्टम. आणि सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इज द युनिट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन सीजीएस सिस्टम. आणि हाईटचं सीजीएस युनिट काय असतं तर सेंटीमीटर. त्यामुळे सेंटीमीटर ऍज इट इज. पण परत लक्षात घ्या, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर याला आपण काय एक्सप्रेस केलं होतं, डाइन. लक्षात आहे, तर डाइन जर आपण त्याला लिहिलं तर डाइन सेंटीमीटर हे झालं सीजीएस युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. पण डाइन सेंटीमीटरला आपण काय म्हटलं आत्ताच, अर्ग म्हटलं. त्यामुळे डाइन सेंटीमीटरला आपण अर्गने डिनोट करू शकतो. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जीचा सुद्धा सीजीएस युनिट काय होणार आहे तर अर्ग होणार आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे कायनेटिक एनर्जीचा जर आपण गोष्ट केली तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आपल्याला माहितीये. बघा, कायनेटिक एनर्जी इज ऍक्च्युअली इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, म्हणजेच हाफ इंटू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. तर मग आता कायनेटिक एनर्जीचं जर एसआय युनिट आपलं एमकेएस युनिट जर तुम्हाला काढायचं झालं तर कसं काढणार, एमकेएस युनिट ऑफ कायनेटिक एनर्जी इट विल बी इक्वल टू मास. मास कशामध्ये मेजर करतात एमकेएस मध्ये, किलोग्रॅम, राईट, किलोग्रॅम. आणि तेच जर आपण व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे, लक्षात ठेवा व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड, राईट. सो मीटर पर सेकंडचा जर आपण स्क्वेअर केला तर काय मिळणार आपल्याला, तर आपल्याला मिळणार आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. बघा, आणि किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय हे बघा, हे आपण तर न्यूटन मीटर त्यालाच आपण जूल पण म्हटलंय ऑलरेडी. त्यामुळे या ठिकाणी दिस विल बी इक्वल टू जूल. रिमेंबर दिस अगेन जूल. आणि तेच जर आपण सीजीएस सिस्टीम बद्दल म्हटलं तर बघा, सीजीएस सिस्टीम मध्ये एमके मासचं युनिट काय असतं तर ग्रॅम. आणि सेंटीमीटर पर सेकंड दिस इज द सीजीएस युनिट ऑफ व्हेलॉसिटी, सेंटीमीटर पर सेकंड. पण त्याचा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. करेक्ट आहे. सो दिस विल बी द सीजीएस युनिट ऑफ कायनेटिक एनर्जी. पण आपल्याला ऑलरेडी आपण बघितलं आताच की ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर हेच आपण डाइन पर सेंटीमीटर लिहू शकतो आणि त्यालाच अर्ग म्हणतो. त्यामुळे ह्याचं पण जे इक्वलंट आहे ते अर्ग असणार आहे बघा. सो दिस इज अर्ग विच इज इक्वलंट टू ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या क्वांटिटीजचे जे युनिट्स आहेत ते मिळत राहतात त्यांच्या फॉर्म्युल्यावरून. बघा लक्षात घ्या, जर तुम्हाला फ्रिक्वेन्सीचं युनिट काढायचं असेल तर कसं काढणार सांगा बरं. फ्रिक्वेन्सी छोटे छोटे क्वांटिटीज आहेत या बघा. फ्रिक्वेन्सी डेफिनेशन काय आहे फ्रिक्वेन्सीची माहिती आहे कोणाला. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आहे नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. आता बघा, नंबर ऑफ ऑसिलेशन्स अपॉन टाइम. तर मग मला सांगा, नंबर ऑफ ऑसिलेशन्सचं युनिट काय असणार आहे. नंबर ऑफ ऑसिलेशन्स, समजा 100 ऑसिलेशन झाले तर 100 ह्याला काही युनिट असतं का, अजिबात नाही, काही युनिट नसतं. त्यामुळे फ्रिक्वेन्सीच्या मध्ये जो न्यूमरेटर आपल्याला मिळतोय नंबर ऑफ ऑसिलेशन, इट्स गोइंग टू बी अ प्युअर नंबर. नंबरला कुठलाही युनिट नसतं. त्यामुळे टाइमचं जे युनिट असणार आहे ते टाइमचं युनिटच या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे टाइमचं युनिट काय असतं सेकंड, पण ते या ठिकाणी खाली आहे, छेदामध्ये आहे. त्यामुळे छेद 1/1 छेद सेकंड,
1/s. दिस विल बी ऍक्च्युली द युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी, ज्याला आपण सेकंड इनव्हर्स असं लिहू शकतो, किंवा त्यालाच आपण हर्ट्झनी डिनोट करतो. हर्ट्झ इन द मेमरी ऑफ द सायंटिस्ट, हर्ट्झ. रिमेंबर. सो दिस इज द एसआय युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके. तर हे सगळे जे युनिट्स आहेत ते 2-3 मिनिटांमध्ये सगळे युनिट्स फटाफट लर्न करा. चला फटाफट. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर असंच राहू देतो. जर तुम्हाला पाहिजे तर मी मागची स्क्रीन पण तुम्हाला दाखवतोय. हे बघा, ही मागची स्क्रीन होती आपली. ओके, हे बघा, ही स्क्रीन तुम्ही बघू शकता. हे आपण मगाशी जे पूर्ण फॉर्म्युले बघितले ते फॉर्म्युले या स्क्रीनवर आहेत. ठीक आहे, लर्न करा फटाफट. लर्न झालं की मला सांगा पटकन. बघा, आणखी एक फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये, डेन्सिटी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर डेन्सिटी? डेन्सिटी म्हणजेच घनता. लक्षात ठेवा. तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता जर आपल्याला डेन्सिटीचं एसआय युनिट काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मासचं एसआय युनिट आणि व्हॉल्यूमचं एसआय युनिट माहित असलं पाहिजे. आणि तेच आपण जर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघायला गेलो तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटीला मोस्टली रो ने डिनोट करतात. लक्षात ठेवा, रो विच इज इक्वल टू मास म्हणजेच एम अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच व्ही. ओके, सो दिस इज द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फॉर्म्युला फॉर डेन्सिटी. ओके, तेच जर आपण समजा एमकेएस युनिट बघायला गेलो तर एमकेएस युनिट काय असणार आहे सांगा बरं. आता तुम्ही बनवून दाखवा पटापट. एमकेएस युनिट काय असणार आहे? मासचं एमकेएस युनिट आणि व्हॉल्यूमचं एमकेएस युनिट डिवाइड करा. मास कशामध्ये मेजर करतात? कोण सांगेल? एमकेएस सिस्टम मध्ये ग्राम पर मीटर क्यूब. ग्राम का किलोग्राम? किलोग्राम. व्हेरी गुड. सो यू कॅन से दिस विल बी किलोग्राम पर मीटर क्यूब. ओके. आणि तेच जर सीजीएस युनिट काढायला गेलो तर काय बनणार सांगा बरं. सीजीएस ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. करेक्ट, करेक्ट. ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. Okay, so this is going to be the CGS unit of density. ठीक आहे, झाले का सगळे पाठ? ठीक आहे. सर, हा, फ्रिक्वेन्सीचं एमकेएस युनिट काय आहे? एमकेएस युनिट हर्ट्ज. हर्ट्ज म्हणतात त्याला, हर्ट्ज. ठीक आहे, त्याला सेकंड इनव्हर्सनी पण आपण डिनोट करू शकतो किंवा पर सेकंडनी पण डिनोट करू शकतो. त्यालाच आपण सीजीएस युनिट पण तेच असणार आहे. बघा, लक्षात घ्या. फ्रिक्वेन्सीचं हे बघा, एमकेएस युनिट काय असणार आहे? हर्ट्ज. ठीक आहे, आणि सीजीएस युनिट काय असलं माहितीये? सीजीएस युनिट काय असणार आहे? ते सुद्धा सेकंड इनव्हर्स असणार आहे. सेकंड इनव्हर्स, किंवा त्याला आपण हर्ट्ज पण म्हणू शकतो. हर्ट्ज, एच झेड डिनोट करतात त्याला, एच झेड. ओके, तर फ्रिक्वेन्सी ह्या क्वांटिटीचे एमकेएस युनिट आणि सीजीएस युनिट सेमच आहे, त्यात काहीच फरक नाहीये. ठीक आहे.
तर हे सगळे फॉर्म्युले लर्न करून ठेवा. झालेत कळलं सगळ्यांचे? दिव्या सांग बरं, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो?